चैतन्य टेक्नो स्कूलकडून UDAS नंबरचा प्रस्ताव मंत्रालयात सादर. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, शाळा प्रशासनाची पत्रकार परिषदेत माहिती. जालना श्री सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट संचलित चैतन्य टेक्नो स्कूल संभाजीनगर जालना या शाळेचा UDAS प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर करण्यात आलाय. शाळेत शिकणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची ग्वाही देत लवकरच UDAS क्रमांक मिळणार असल्याची माहिती शाळेच्या प्राचार्य दीपा बालसुंदर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जालना शहरातील संभाजीनगर परिसरात श्री सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबईद्वारे संचलित चैतन्य टेक्नो स्कूलचे नेमकीच सुरू झाली असली तरी मात्र अद्याप UDAS क्रमांक मिळाला नसून लवकरच तो मिळणार असल्याचं प्राचार्य बालसुंदर यांनी म्हटलंय. जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून येत्या 2 महिन्यात या शाळेला UDAS नंबर मिळू शकतो. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी शाळा प्रशासनानं घेतली आहे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता सध्या शाळा व्यवस्थापन करत असून शाळा पूर्ववत सुरू असल्याची माहिती शाळेच्या प्राचार्या श्रीमती दीपा बालसुंदर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे. आम्ही प्रशासकीय स्तरावरून मुंबई मंत्रालयात UDAS क्रमांकासाठी प्रस्ताव पाठवलाय. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन आम्हाला इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतची मान्यता देखील मिळणार आहे. त्यामुळे जालना येथील पालकांनी कोणताही संभ्रम मनात न ठेवता आपले विद्यार्थी शाळेत नियमित पाठवावेत आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही शंका असल्यास शाळा व्यवस्थापनास भेटून पालकांनी चर्चा करावी असे आवाहन देखील त्यांनी केलंय.